मंडणगड शहरातील जिल्हा परिषद शाळेची भिंत पुन्हा एकदा कोसळली. सविस्तर वृत्त. मंडणगड शहरातील जिल्हा परिषद आदर्श शाळा गांधी चौक येथील भिंत सलग दुसऱ्या वर्षी कोसळल्यानं नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संरक्षण भिंत मंजूर असताना वॉल कंपाऊंड उभारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ आणि महिलांनी केला असून निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीनं काम झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधितांवर कारवाई करून तातडीनं मजबूत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी जोर धरीत आहे. मंडणगड शहरातील जिल्हा परिषद आदर्श शाळा गांधी चौक येथील भिंत सलग दुसऱ्या वर्षी कोसळल्यानं कामकाजावर प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला ऐरणीवर. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड. सौ शीतल प्रशांत मुचंडे, जिल्हा परिषद आदर्श शाळा गांधी चौक अध्यक्ष म्हणून बोलते तुमच्याशी. जी आमच्या इथे शाळेच्या आवारात जी बांधकाम झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीची पूर्णपणे बांधकाम झालेली होती. आम्ही वेळोवेळी सांगून सुद्धा ती दुरुस्त करण्यात आली. मेन म्हणजे संरक्षण भिंत हवी, कारण की आमच्या आज मुले तिथे शिकत आहेत. एखादं खेळताना एखादी भिंत जर पडली असती त्याच्या कोणावरही तर किती दुखापत त्याला झाली असती. त्याचा विचार न करता ही बांधकाम आपली काय एक बोलतात ना करायचं पण करून दिलेलं काम आहे. तर आम्हाला ही दुरुस्ती लवकरात लवकर झाली पाहिजे आमच्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. कारण की जर ते खेळताना एखादा दुखापत त्यांना झाली आणि अशी दुसरी ही पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदाच घटना घडलेली आहे. कारण की ह्याच्या आधी पण गेल्या वर्षी ती झाली. आम्ही तक्रार सुद्धा केली पण तात्पुरतीच परत तशीच भिंत आम्हाला बांधून देण्यात आलेली आहे. आम्ही वेळेवर तक्रार करून सुद्धा त्याचं निरीक्षण झालं नाही. तर आम्हाला ते RCCचं काम होतं पण ते त्या पद्धतीत झालंच नाही. कंपाऊंड भिंत करून दिलेली आहे. ती न होता आम्हाला पुन्हा ती RCC करून द्यावी एवढी विनंती आहे. प्रवीण जाधव, मंडणगड, तुरेवाडी ग्रामस्थ, गाव पंच. आज आपण ह्या ठिकाणी आलो. ही शाळेची संरक्षण भिंत ही बांधलेली दुसरी वेळ पडलेली आहे. चुकीच्या पद्धतीने हे काम झालेलं आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाल्यामुळे ही सगळी दुर्घटना घडते. मुळात नगरपंचायतची ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे की जे काम मंजूर झाले त्या पद्धतीने त्यांनी ते काम करून घेतलेलं नाही. जर संरक्षण भिंत करत असताना वॉल कंपाऊंड मुळात का केला हा विषय आहे. कारण तिथं मंजूर झालेली जर आता बघितलं, एवढ्या दिवस माझं पण का त्याकडे हे नव्हतं, पण आता आमच्या निदर्शनात असं आलंय की तिथे वॉल कंपाऊंड नसताना संरक्षण भिंत म्हणजे RCC संरक्षण भिंत आहे. आणि हे असताना त्याने हे जांभ्याचं काम केलं आणि काम केल्यामुळे काम करताना थप्पी व्यवस्थित त्यांनी केलेली नाही. आणि मुळात वरचं गटरचे जे पाणी येतं ह्या पाण्याचं कुठलेही नियोजन आज 2 वर्ष हे घडत असताना सुद्धा नगरपंचायत कुठलेही नियोजन करत नाही. वेळोवेळी त्यांना सांगून सुद्धा वरच्या पाण्याचं येते, पाणी हे खाली आल्यानंतर ह्या संरक्षण भिंत हे ज्यांनी काय केलं ती सगळी तुटून जाते. आता मागच्या वेळी ती मुलं थोड्या ती वाचली, आता सुद्धा तसंच वाचलं. नगरपंचायतला नेमकं काय करायचं आहे किंवा ह्यांच्या प्रशासनानं माझं त्यांचं पूर्ण जे असेल की ह्यांनी चुकीच्या पद्धतीने ह्यांचे इंजिनियर असलेले कामाचं इस्टिमेट न बघता ही कामं करतात. आणि ही कामं केल्यामुळे आज इथल्या आमच्या ग्रामस्थांच्या मुलांना धोका निर्माण झालेला आहे. आणि हा धोका होत असताना कुठेतरी नगरपंचायतने ह्याची लवकरात लवकर दक्षता घेऊन जशी इस्टिमेटला आहे त्या पद्धतीने तिचं बांधकाम लवकरात लवकर व्हावं ही त्यांना विनंती आहे. धन्यवाद. 2020-21च्या काळातलं हे काम आहे. त्यावेळी त्या कामाचं नाव होतं की मंडणगड वार्ड क्रमांक 16 अंतर्गत गांधी चौक मराठी शाळा येथे संरक्षण भिंत बांधणे. मात्र संरक्षण भिंत ही जाग्यावर नसून मला हा वार्ड जो आहे हा आता जे विद्यमान उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांचा हा वार्ड आहे आणि त्यांच्या वार्डमधलं हे काम आहे. मात्र सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी हे चुकीचं काम केलं आहे. जवळजवळ 6.5 लाख रुपयाचं हे काम आहे. ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज आहे अशा ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधून त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचं हा काम त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं आहे. त्यासाठी आम्ही आवाज उठवतोय. आणि यासाठी या ठिकाणी रिटनिंग वॉलची म्हणजे RCC किंवा मास वॉलची गरज आहे. त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष टाकून जो निधी लागेल तो आम्ही सन्माननीय योगेशदादा कदम यांच्याशी संपर्क करून त्याची लागणारा निधी आम्ही देऊ ही जबाबदारी घेऊ. स्वतः विरोधाला विरोध करायचा आहे किंवा टीका करायची आहे म्हणून आम्ही इथे आलेलो नाही. पण वस्तूची पाहणी केली. 2 वेळा या इमारतीचं बांधकाम म्हणजे वॉलचं बांधकाम झालं आणि दोन्ही वेळा ही बांधकाम पडलेलं आहे. याच्यावरून आपल्या मंडणगड नगरपंचायतीचं काम करण्याची पद्धत आणि प्रशासनाला सांभाळण्याची सत्ताधाऱ्यांची पद्धत आपल्या सगळ्यांना समजली असेल. धन्यवाद.